मला वाटतं गेले 3 वर्ष 4 वर्ष हा प्रोजेक्ट जेव्हापासून सुरुवात झालेली आहे, भूमिपूजन आपल्याला आठवत असेल उद्धवसाहेब आणि पवारसाहेब यांच्या हस्ते झालं होतं. त्याच्या आधी 4 वर्षापूर्वी एक नारळ फुटला होता, पण त्याच्यात पुढे काही काम झालं नव्हतं. आमचं 1 ऑगस्ट 2021 पासून जे काम सुरू झालं आहे, प्रत्येक महिन्यात किंवा जवळपास आता 1-2 महिन्यानंतर पण आम्ही येत असतो, पाहणी करत असतो. इकडचं असेल, नामजोशी रोड म्हणजे आमचं डिलाय रोडचं असेल, ह्याची प्रगती आम्ही पाहत असतो. एकंदर चांगल्या क्वालिटीचं दर्जाचं घरं इथे आम्ही देत आहोत. 500 स्क्वेअर फुटाची घरं आहेत आणि आपण पाहताय जवळपास आता सगळं तयार होत आलेलं आहे. मध्यंतरी पण मी म्हाडाला एक प्रश्न विचारला होता की नक्की हँडओव्हर कधी करताय तुम्ही, कारण 556 घरं ही पहिली हँडओव्हर होणार आहेत आणि ती झाल्यानंतर मग ट्रान्झिटमधले लोक इथे येतील, ट्रान्झिट नवीन उपलब्ध होतील, तिकडे आता बाकीचे लोक जातील. तर हे सगळं टर्नअराऊंड करायला म्हाडाला एक वेळ लागणार आणि म्हणून सतत माझा प्रयत्न आणि प्रश्न हाच आहे की हँडओव्हर कधी होणार. अक्षरशः एक चांगलं काम आपण पाहतोय आणि मला अभिमान आहे की आम्ही हाती घेतलेलं काम आज आपल्याला ह्या स्वरूपात दिसतं. नाही, मुहूर्त म्हाडाने आणि सरकारने खूप दिले, पण एकंदर म्हणूनच आम्ही ऑनग्राऊंड पाहणी करत असतो. आणि एक माझा हा पण प्रयत्न असतो की नुसतं आरोप प्रत्यारोप न करता, जरी आम्ही आत्ता विरोधी पक्षात असलो तरी कुठे सहकार्य लागणार आहे, महानगरपालिका असेल, BST असेल, महानगर गॅस असेल, म्हाडा असेल, आम्ही सगळेच स्थानिक मंडळी इथे ह्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो, कारण कॉन्ट्रॅक्टर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. बघा, कारणामध्ये आता मी जाणार नाही, मी तर प्रश्न तर विचारलेलाच आहे, पण जे काही सहकार्य लागतं, आमच्या वेळी आम्ही शासकीय स्तरावर आणि म्हाडाच्या स्तरावर प्रत्येक आठवड्यात बैठका घ्यायचो. कदाचित त्या होत नाहीत, पण मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आता ह्या दृश्य स्वरूपात हे आपल्याला बघायला मिळतं आहे. फ्लॅट्स तयार होतील आणि जवळपास मे एंडपर्यंत जी खरी परिस्थिती मला आत्ता इकडच्या स्थानिक लोकांनी सांगितलेली आहे ती दिसते. पण सरकारने राजकारणापोटी आश्वासन दिलं होतं डिसेंबर, मग गुढीपाडवा. मला त्या राजकारणात जायचं नाही असं सरकारनेच सांगितलं होतं. कारण बघा, इथे आम्ही पाहतोय जे आधीपासून काम करतात, मग टाटाची लोकं असतील किंवा स्थानिक आमचे इकडचे लोकल सगळे इंजिनियर वगैरे असतील, अतिशय उत्तम काम चालू आहे. पण जिथे जिथे शासनाकडून खोटी आश्वासनं दिली जातात ती आम्ही खोडून काढण्याचा प्रयत्न करतो. आणि जसं मी सांगितलं ना की इथे ऑनग्राऊंड जे काम करतात त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. अनेक आजूबाजूला वेगळे समाज मंदिरं आहेत, त्यांना शिफ्टिंग काय पाहिजे असतं, काही गैरसमज असतात. तिथे आम्ही प्रयत्न करतो की कुठेही सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष म्हणून न काम करता जास्तीत जास्त सहकार्य कसं होईल आणि हा प्रोजेक्ट लवकरात लवकर कसा हँडओव्हर होईल ह्याच्यावर आमचं जास्ती लक्ष केंद्रित केलं आहे. आम्ही म्हाडामध्ये एक बैठक घेतली होती, तेव्हा म्हाडाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की पहिल्या टप्प्यात पण ज्यांना घरं मिळणार त्यांना पाणीबद्दल, वीजबद्दल, आजूबाजूचा RG प्लॉट असेल, ग्रीनरी असेल, रॅम्प असेल आणि इतरच सगळे परत आजूबाजूची जी लोकं आहेत ज्यांना पुढच्या टप्प्यामध्ये घरं मिळणार आहेत, त्यांना सातत्याने तुम्ही एक प्रेझेंटेशन देत जा, 3-3 महिन्यांनी प्रेझेंटेशन देत जा, कारण लोकांना काय होणार आहे ही उत्सुकता आहे. पण आपल्याला आठवत असेल आम्ही जो निर्णय घेतला होता तेव्हा सगळे काही ट्रान्झिटमध्ये आधी जाणार होते, ते रद्द करून लोकांना डोळ्यासमोर आपली घरं बनताना दिसत आहेत. ह्याचा मला आनंद आहे. सर, एक राजकीय प्रश्न होता. आज पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं आहे अमित ठाकरे, मी आता त्याचं उत्तर दिलं तिथे.